आता पुढची बातमी आहे। आम्हाला आशीर्वाद दिला नाहीत तर लाडक्या बहिणींच्या खात्यातून 1500 रुपये परत घेण्यात येतील असं धक्कादायक वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं। रवी राणांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीनं जोरदार पलटवार केला। रवी राणा हे शिंदे फडणवीस आणि अजित पवारांच्या मनातलं बोलले असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणालेत। रवी राणांचं वक्तव्य महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान करणारं आहे, त्याबद्दल सरकारनं माफी मागावी अशी मागणी वडेट्टीवारांनी केली। 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या। काय द्या? आणि आशीर्वाद कसा द्यावा लागते? असा द्यावा लागते नवनीत राणासारखा? कोण कोण आशीर्वाद देणार हात वर करा। ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन। सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे काय? रवी राणाच्या कमाईचा आहे किंवा या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या कमाईचा आहे? योजना केवळ आता यांची नीती ही कुनीती हे आता स्पष्टपणे दिसत आहे की निवडणुकीच्या मतदानासाठीच ही योजना या नालायक लोकांनी आणली आणि बहिणीला फसवण्याचं काम केलं। अरे सख्या बहिणी म्हणताय, सख्या बहिणीला फसवण्यासाठी योजना आणताय आणि ते मतासाठी आणताय। बहिणींच्या भावनाशी खिलवाड आहे। दरम्यान रवी राणांनी केलेल्या वक्तव्यानंतर सारवासारव केली, ऐकूयात। अत्यंत खेडीमेडीच्या वातावरणामध्ये एक बहीण भावाचं जे नातं असते त्या नात्यामध्ये गमतीनं आणि सगळ्या महिला हसत होत्या, एक गमतीनं हे वक्तव्य केलं। आणि बहीण भावाचे नातं जे असते हे गमतीचं असलं पाहिजे, आपुलकीचं असलं पाहिजे, प्रेमाचं असलं पाहिजे। आणि त्या नात्यामध्ये मी गमतीनं बोलून त्याचा जो विरोधक भाऊ करताय, मला असं वाटते त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे।